राजकीय क्षेत्रात लोकप्रतिनिधीची जबाबदारी किती मोठी असते याचा प्रत्यय कालच्या अधिवेशनात पुन्हा एकदा आला। रात्री 2 वाजेपर्यंत सभागृहात थकवा न जुमानता मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी उभे राहिलेले आमदार राजेश बकाणे यांनी जनतेप्रती असलेले अतूट नाते आणि कर्तव्यनिष्ठा याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली। अधिवेशनात मतदारसंघांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना रात्रीचा प्रहर सुरू झाला आणि सभागृहातील अनेक सदस्यांनी आपल्या जागा सोडायला सुरुवात केली होती। परंतु मतदारसंघातील शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य व रोजगाराच्या प्रश्नांना न्याय मिळावा, सरकारने निर्णय द्यावा यासाठी आमदार बकाणे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जागेवर उभे राहिले। त्यांचे एक वाक्य सभागृहात विशेष जाणवले, माझ्या जनतेचे प्रश्न शासनापुढे मांडल्याशिवाय सभागृह सोडण्याचा माझा अधिकार नाही। रात्री 2 वाजेपर्यंत जागा न सोडण्याची जिद्द नेतृत्वाचा नवा मापदंड आहे। आजच्या धावपळीच्या राजकारणात उशिरापर्यंत सभागृहात थांबणे ही फक्त औपचारिकरित्या नसते, तर ती असते लोकांविषयीची निष्ठा आणि कर्तव्याची ओळख। रात्री 2 वाजेपर्यंत जागा न सोडणाऱ्या आमदार बकाणे यांनी सिद्ध केले की त्यांच्यासाठी लोकांचे प्रश्न हे वेळेच्या चौकटीत बसणारे नाहीत। थकवा, दीर्घ कारवाई, सततचा दाब, लांबलेली चर्चा या सर्वांना न जुमानता त्यांनी घेतलेली भूमिका संपूर्ण सभागृहात चर्चेचा विषय ठरली। काही सदस्यांनी तर स्पष्ट शब्दात म्हटले, अशा लोकप्रतिनिधीमुळेच लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळतो। रात्री 2 वाजेपर्यंत कोणी ठाम उभे राहते हे नेतृत्व आदर्श आहे। मतदारांच्या मनात विश्वासाची नवी ज्योत म्हणजेच जनतेने या घटनेचे स्वागत करत अभिमान व्यक्त केला आहे। शेतकरी म्हणतात, आमच्या प्रश्नांना आवाज उठवण्यासाठी असा नेता लागतो। बकाणे साहेब आमच्यासाठी लढतात। तरुण वर्ग सांगतो, रात्री 2 वाजेपर्यंत काम करणारा आमदार म्हणजे खरा जनसेवक। महिला वर्गांचे मत, आमच्या सुरक्षिततेसाठी, सुविधांसाठी ते सातत्याने लढत आहेत। ही निष्ठा अभिमानास्पद आहे। ही केवळ प्रतिक्रिया नाहीत, त्या आहेत लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाच्या ठणगीचे प्रतीक, मतदारसंघाच्या विकासाचा आधारस्तंभ। आमदार राजेश बकाणे यांनी गेल्या वर्षात मतदारसंघात केलेली कामे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा, रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा, औद्योगिक क्षेत्रात रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण सुविधा वाढवणे ही सर्व कामे आणि त्यांची सततची तत्परता यामुळे त्यांची प्रतिमा एक विकासाभिमुख, प्रामाणिक आणि जनतेशी जोडलेली अशी तयार झाली आहे। आणि कालचं दृश्य म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत सभागृहात उभा असलेला नेता या प्रतिमेला अधिक भक्कमपणे जनतेसमोर आणणारे ठरले। जनतेसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची खरी ओळख, सामान्यतः लोकप्रतिनिधीची ओळख त्यांच्या भाषणातून केली जाते, परंतु नेत्याची खरी ओळख त्याच्या वेळेसाठी केलेल्या संघर्षातून, जनतेसाठी घेतलेल्या उभारीतून आणि थकवा विसरून केलेल्या सेवेतून दिसते। आमदार राजेश बकाणे यांनी या सर्वांचा आदर्श घालून दिला आहे। रात्री 2 वाजेपर्यंत आपल्या मतदारांच्या प्रश्नांसाठी सभागृहात उभा राहणारा नेता याहून मोठी लोकसेवा कोणती? यामुळेच आज देवळी पुलगाव मतदारसंघातील नागरिक म्हणतात, हा आमचा आमदार नाही, हा आमचा माणूस आहे, आमच्यासाठी लढणारा, आमच्यासाठी जागा राहणारा। 913 नीलगाय व हरणे बोमा टेक्निक वापरून या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। अध्यक्ष महोदय, याचा मोठा फायदा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, मी काल परवापासून बिबट्याचा आणि वाघाचा विषय ऐकतोय। कोणी म्हणतात शेळ्या सोडा जंगलामध्ये, कोणी म्हणतात मेंढ्या सोडा। आम्ही सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय, हे जे रानडुक्कर आहे, हे जे नीलगाय आहे, हे जे रोही आहे, हे अध्यक्ष महोदय त्या जंगलामध्ये सोडा। सन्माननीय बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले बसलेले आहेत। भोसले साहेब, या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या मतदारसंघामध्ये हॅम्प असेल, या बोमा टेक्निकची सुरुवात महाराष्ट्रामध्ये करावी। आणि सुरुवात महाराष्ट्रामध्ये करत असताना अध्यक्ष महोदय, त्याची सुरुवात मात्र गांधी जिल्ह्याच्या वर्धा जिल्ह्यापासून करावी आणि तेही माझ्या मतदारसंघापासून करावी, ही विनंती या ठिकाणी करतो। माझ्या मतदारसंघामध्ये सेलसुरा गाव आहे आणि त्या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे। त्या विज्ञान केंद्राची जमीन जवळपास 80-90 एकर आहे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालय देण्याचं काम या ठिकाणी करावं। अध्यक्ष महोदय, मागील 15 ते 20 वर्षापासून अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। गाव जोडणीचे रस्ते असेल, तो शिरपूर नाचनगाव पुलगावचा रस्ता असेल, फार दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे अध्यक्ष महोदय। म्हणून या ठिकाणी भोसले साहेबांना मी विनंती करतो की रस्त्यासाठी स्पेशल पॅकेज हे देवळी पुलगाव मतदारसंघाला या ठिकाणी
पोलीस पाटील असेल, उमेद प्रशिक्षणार्थी असेल, CRP असेल, संगणक कर्मचारी असेल, कोतवाल संघटना असेल, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, हे सगळेच्या सगळे थंडीमध्ये बिचारे उपोषणाला बसले आहे. मी अध्यक्ष महोदय या सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो की त्यांना जो काही त्रास आहे, त्यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या ठिकाणी शक्य तेवढ्या मागण्या त्यांच्या मंजूर करण्यात याव्या, हा सुद्धा विषय या ठिकाणी करतो. माझ्या पुलगाव हे 75% नजूल वस्तीवर बसलेला आहे. त्या ठिकाणी फ्री होल्डसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे अध्यक्ष महोदय, पण त्या ठिकाणी फ्री होल्डचा विषय हा संत गतीने चालू असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्यात यावा. न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा.